माझं सौभाग्य भाग 20. मधुरा विक्रांतला तिच्या आवडत्या जागी घेऊन आली होती. बच्चा, हे सगळं किती सुंदर आहे. हो, माझी खूप इच्छा होती माझ्या लाईफ पार्टनरला इथे घेऊन येण्याची. ह्या चांदण्या रात्री काजव्यांच्या लखलखत्या प्रकाशात त्याच्यासोबत वेळ घालवायची, मनातला सगळा मळभ दूर करून त्याच्यासोबत भविष्याची स्वप्न रंगवायची. सो स्वीट ऑफ यू जान. ए, तुम्ही मागे का राहताय? अवी ओरडून म्हटला. अबी ओरडू नकोस ना, मी सांगतेय ह्यांना. गप हा बार्बी. चल विकी, आम्ही जेव्हा पण खूप खुश असतो ना तेव्हा इथे येतो. ओके, पण मग आज का खुश आहात तुम्ही? कारण तू या बार्बीसाठी इथे राहायला आलास ना. तिची खूप इच्छा होती तू इथे यावंस म्हणून. ओ, पण अवी, सगळं खरंच नयनरम्य आहे. हो ना, इथे या. ही आमची बसायची जागा. मोठ्या झाडाच्या खोडापासून बनवलेले हे स्टूल. तशी आयडिया बार्बीची आहे. अमेझिंग अवी. इथे येऊन ना आम्ही सगळा तणाव विसरून जातो आणि फक्त गप्पा मारतो. बार्बी नाईट स्टडीसाठी आमच्याकडे यायची ना, तेव्हा मग रात्री खिडकीतून पळून इकडे यायची. बाईक पण इथेच शिकली ती. आम्ही म्हणजे अजून कोण कोण? अभि, मी, बार्बी आणि प्राजू. अवी सांगत होता आणि विक्रांत जाणून घेत होता. मस्त गप्पांचा फड रंगला होता. विक्रांत नाईट कॅम्पिंगला जायचा त्यापेक्षाही हे जास्त सुंदर वाटत होतं त्याला. मधुरा त्याला तिच्या स्वप्नाबद्दल सांगत होती. तिला कसं आयुष्य हवं होतं, काय काय एक्सपेक्टेशन्स होते, काय काय करायचंय. तो तिच्याकडेच पाहत होता. अहो, बोला की, तुम्ही असे का पाहताय? तुम्हाला आवडलं नाही का हे सगळं? नाही नाही, खूप छान, खूप सुंदर आहे. बोल ना, तू काहीतरी सांगत होतीस ना. हो जीजू, ती सांगत होती की तिला असं रोमॅन्टिक लग्न करायचं होतं, फुल फिल्मी स्टाईलमध्ये. पण तुम्ही तिला बघण्यात गुंग होतात म्हणून तुम्हाला समजलं नाही ते. प्राजू म्हणते. सॉरी. तो जीभ चावतच म्हणतो. त्यालाही अगदी लाजल्यासारखं झालं होतं. म्हणजे मधू, कसं? मला समजलं नाही. अहो, मला ते टिपिकल साडी घालून, भरजरी दागिने घालून 1000 लोकांच्यात लग्न नव्हतं करायचं. लग्न माझं आहे तर माझ्या जवळचे आणि नवऱ्याच्या जवळचे मोजके लोक घेऊन लग्न करायचं होतं. त्याला मला जाणून घ्यायचं होतं. लग्न म्हणजे 2 लोकांचं मिलन. त्यात इतकी लोक कशाला? मस्त रंगीबेरंगी फुलांनी सजवलेला गोल मंडप, झेंडू नाही बरं का, आजूबाजूला असलेले सुंदर पडदे, त्यात माझी वाट पाहणारा माझा सखा. मी मस्त रेड कलरचा घागरा आणि त्यावर मोजकी अशी ज्वेलरी घालून एंट्री करेन. मला पाहून तो उठून माझ्या जवळ येईल आणि माझा हात हातात घेऊन मला मंडपात घेऊन जाईल. त्याने पण मला असं मॅचिंग शेरवानी घातला पाहिजे. सगळ्या विधी माझ्यासोबत हसून हातात हात धरून पूर्ण कराव्यात. एकमेकांच्या नजरेत बघून सगळ्याचा विसर पडावा आम्हाला. आणि तसं बघून गुरुजींनी ओरडावं. हार घालताना बिना काही नाटक करता माझ्यासमोर मान खाली घालून गपचूप हार घालून घ्यावा. मस्त 2 लेअरचा वेडिंग केक कापावा. माझ्यासोबत लग्नानंतरचे सगळे खेळ खेळताना चीटिंग करावी, पण शेवटी मलाच जिंकून द्यावं. हातातल्या मेहंदीमध्ये त्याचं नाव शोधावं त्यांनी. तो तिच्या डोळ्यात पाहत होता. काही नाही, नॉर्मल मुलींच्या असतात अगदी तशाच अपेक्षा होत्या तिच्या. त्यातल्या 1% सुद्धा त्यांनी पूर्ण केल्या नव्हत्या तेव्हा. त्याचं पूर्ण लग्न होईपर्यंत तो धड तिच्याकडे पाहतही नव्हता. डोळ्यातलं पाणी कधी त्याच्या गालावर आलं हे त्याला समजलंही नाही. तिला मात्र ते समजलं. ती उठून त्याच्या समोर आली आणि खाली गुडघ्यावर बसली. तिच्या नाजूक हातांनी त्याचे अश्रू पुसले आणि त्याचा हात हातात घेऊन त्याच्या डोळ्यात पाहू लागली. गिल्ट होतं त्याच्या मनात. अहो प्लीज ना, असं काय करताय? जे झालं ते झालं. मला तुम्हाला दुखवण्याचा काही हेतू नव्हता. ते जस्ट विषय निघाला म्हणून. म्हणजे आपलं लग्नही छानच होतं की. आता सगळी स्वप्न पूर्ण होतात असं काही नसतं ना. तुम्ही लाखात नाही करोडोंमध्ये एक आहात. माझ्या मनात जशी नवऱ्याची प्रतिमा होती ना, अगदी तसेच आहात तुम्ही. माय हजबंड इज सो हँडसम, केअरिंग, लव्हिंग अँड डॅशिंग. विक्रांत, मी जर आज अजून काही मागितलं तर द्याल? तू मागून तर बघ, मी तुझ्यासाठी जीव पण देईन. अरे बापरे, जीव नकोय? तुम्ही तर म्हणता की मीच तुमचा जीव आहे. मग? बच्चा, आय लव्ह यू. तो बसल्या जागीच तिला मिठी मारतो.
त्या दोघांना तसं बघून अवी आणि प्राजू पण इमोशनल होऊन जातात. ओय लव्ह बर्ड्स, झालं का? बार्बी, मग माग ना तुझ्या मनात इतक्या वर्षात जे होतं ते, अवी आणि प्राजू म्हणतात. काय बच्चा? विक्रांत विचारतो. अहो, माझं एक स्वप्न आहे. या काजव्यांच्या प्रकाशात मी आणि माझा जिवलग एकत्र होऊन डान्स करावा. आजूबाजूच्या जगाचा विसर पाडून त्याच्यात हरवून जावं. फक्त तो आणि मी. सो मिस्टर विक्रांत, वुड यू लाईक टू डान्स विथ मी? ती खाली वाकून हात पुढे घेऊन त्याला डान्ससाठी विचारते. तोही वेळ न घालवता तिच्या हातात आपला हात देतो. अवी, प्ले कर ना माझं मोस्ट अवेटेड सॉन्ग. शुअर बार्बी. तिने त्याचे हात तिच्या कमरेत ठेवले होते आणि स्वतः त्याच्या खांद्यावर हात ठेवून नाचत होती. दिल इबादत हे गाणं लागलं होतं. तिची नजर त्याच्यावरून हटतच नव्हती. हेच सांगत होती ती की माझी जी काही स्वप्न आहेत ती तूच आहेस. जे काही सुख आहे ते तुझ्यातच आहे. तुझ्या मिठीत माझं सर्वस्व आहे. स्वर्ग सुखाचा अनुभव होतो मला जेव्हाही तू सोबत असतोस. माझ्या प्रत्येक श्वासात तूच आहेस. तुझ्या विना काहीच नाही. तूच माझी सुरुवात आणि तूच माझा शेवट. गाणं संपलं तरीही ती त्याच्या मिठीत तशीच होती आणि विक्रांतही तिला कुरवाळत होता. एक गाडीचा फ्लॅश आला. तसे प्रकाशाने दोघंही बाजूला झाले. अभि? मधुरा पळतच त्याच्याकडे गेली. त्यानेही तिला प्रेमाने जवळ घेतलं. मला वाटलंच होतं तू येशील. हो पिल्लू, तुला भेटायला मी कुठे पण येईन. अहो, तुम्ही याला ओळखलत? हा अभि. हाय जिजू, अभि उर्फ अभिषेक, मधुराचा मावस भाऊ आहे मी. ओह येस, हाय. अभि, चहा पिणार? बच्चा, इथे कुठे चहा? अहो, इथे चुलीवर करूयात ना. आमचं सगळं सामान आहे इथे. तुम्ही अभिशी बोला ना तोवर. अहो, लायटर देता का? ती पटकन बोलून गेली. काय? बिचारा सगळ्यांसमोर ओशाळला होता. मला माहितीये तुम्ही स्मोक करता. मी खूपदा पाहिलंय तुम्हाला टेरेसवर. त्याला काय होतंय माहितीये? हा अभि पण घेतो ना ड्रिंक आणि स्मोक पण करतो. स्मोकिंग हार्मफुल असते. त्याच्या धुराने बाकीच्यांना त्रास होतो. पण आता ज्याला त्याला कळायला हवं ना ते. तलफ खरंच किती बेकार आहे. आमचा अवी काहीच घेत नाही. नाहीच गाय. हो ना अवी? जाऊ द्या, लायटर द्या. बच्चा, त्याला सगळ्यांसमोर तिला काय बोलावं तेच कळत नव्हतं. घे. ती आणि प्राजू चहा करत होत्या. अवी पण तिथे लाकूड आणून देत होता. इकडे विक्रांत आणि अभि बोलत होते. अभिच्या नजरेत विक्रांतसाठी नेहमीच राग होता. त्यालाही ते जाणून घ्यायचं होतं. अभिषेक, कॉल मी अभि. तू माझ्याशी नेहमी असा का वागतोस? म्हणजे जेव्हा पण आपण भेटलोय तू फार रागात असतोस. म्हणजे समजलं नाही मला की नक्की काय प्रॉब्लेम आहे तुला माझा. विक्रांत, विकी द फायटर. स्ट्रीट फाईट तर तू कसला भारी खेळतोस ना. तुझी लास्ट फाईट तर दमदार होती. आणि राधिका तर कमालच. मधुरानी सांगितलं तुला? नाही नाही, माझं लक्ष असतं ना तुझ्याकडे. तुझ्यापेक्षा जास्त पोहोचलेला आहे मी. आणि पिल्लूला तुझ्या फाईट बद्दल नाही माहिती काही. मग मधुराशी जबरदस्ती केल्यावर स्वतःवरचा राग काढण्यासाठी विकी एक फाईट खेळला होता आणि तिथे अभि पण होता. त्याबद्दलच बोलत होता तो. ते मी अरे किती बोलतोयस विकी? तुझ्याबद्दल खूप राग आणि द्वेष आहे माझ्या मनात. पण पिल्लूला तू खूप आवडतोस. ती जीव ओवाळून टाकते तुझ्यावर म्हणून मी गप्प आहे. तुला काहीच नाही वाटलं का रे इतक्या लहान मुलीवर जबरदस्ती करायला? अरे लग्नाची बायको होती ना तुझी. मग शी, मला तर बोलायला पण लाज वाटते. मीच कमी पडलोय. माझ्या बहिणीला मी हेल्प नाही करू शकलो. विक्रांतला झटका लागला होता. काही क्षणापूर्वी जे रोमॅन्टिक क्षण तो मधुरासोबत जगत होता त्यातून काढून परत कोणीतरी आपल्याला खोल दरीत टाकून दिल्याचा भास त्याला होत होता. डोकं अगदी सुन्न झालं होतं त्याचं. तुला मधुरा? नाही रे, ज्यूस मध्ये दारू टाकून प्यावी इतकं सोपं आहे. आठवलं ना तुझ्या लग्नात तू असाच पिला होतास, हो ना? तू तुझ्या बायकोला ओळखलंच नाहीस. परीने नाही सांगितलंय मला काही. ती उस्ताद आहे तिचे अश्रू लपवण्यात अगदी आधीपासूनच. तिच्या अंगावरच्या जखमा सांगत होत्या की त्या प्रेमामुळे नाही जबरदस्तीमुळे झाल्या. त्या प्रसंगानंतर आम्ही एकदा भेटलो होतो. असं वाटत होतं की तुला येऊन मारून. पण परीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे बघ अभि,
जे झालं त्यात सगळी चूक माझी होती, मी मान्य करतो. पण मी त्याच्याबद्दल मधुराची माफी मागितलीये. आता तुझी पण मागतो. मला माफ कर. माझ्या सगळ्या चुका सुधारण्यासाठी एक संधी तुम्ही देऊ शकता ना मला? मधुरानेही दिलीये आणि तिच्या विश्वासाला मला तडा नाही जाऊ द्यायचा. प्लीज, जे झालं ते विसरून जा. मी मधुराची साथ कधीच सोडणार नाही. ट्रस्ट मी अभि. पश्चाताप दिसतो तसा तुझ्या डोळ्यात. आणि परीसाठी प्रेम पण. म्हणूनच तर मी गप्प बसलोय. आज तुझ्यासोबत बोलून थोडा राग पण कमी झालाय माझा. पण यापुढे तुझ्यामुळे जर परीला अजून त्रास झाला ना तर मी तुला सोडणार नाही. परीला सांभाळण्यासाठी मी एकटा समर्थ आहे. याची वेळ नाही येणार अभि. थँक्स. बरं, एक महत्वाच्या कामासाठी मी इथे आलोय. दी पुण्यात आली. मला वाटतं तू मधुराला तिला भेटवून आणावं. विक्रांतला काही समजलं नाही. तो कोणत्या दी बद्दल बोलत होता? कोण दी? विक्रांतने विचारलं. म्हणजे तुला परीने काही सांगितलं नाही का? ओह शिट मॅन. अभिचे एक्सप्रेशन्स बघून अभि पण तिथे आला. त्याला समजून गेलं. हे बघ विक्रांत, तुला आम्ही जे काही सांगणार आहोत त्याचा तुझ्या आणि मधुराच्या भविष्यावर काही परिणाम पडू देऊ नकोस. प्लीज, आम्ही वाटलं तर हात जोडतो. यात मधुराची कुठेही चूक नाहीये. अरे तुम्ही असं का बोलताय? मला जरा समजेल असं बोलाल का? आणि मी सांगतो, जे काही असेल मी मधुराची साथ नाही सोडणार कधीच. आय प्रॉमिस. ओके, सांगतो, फक्त जास्त रिॲक्ट करू नकोस. परीला डाऊट येईल. ओके. दी, मयुरी दी, मधुराची मोठी बहीण आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर. काय? मधुराला बहीण आहे, ती पण इंजिनियर? आणि भाऊ एमटेक? मग मधुला का? सांगतो. अभि सांग. मयुरी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. 5 वर्ष झाली तिने लव्ह मॅरेज केलंय. आंतरजातीय विवाह म्हणून तिला घरातून बाहेर काढलंय. तिचे मिस्टर विनय जिजूचा बिझनेस आहे. ते आता बँगलोरला असतात. त्यांना एक लहान मुलगी आहे, इरा. तिचा वाढदिवस ते त्यांच्या फॅमिलीसोबत पुण्यात करतात. म्हणून ती नेक्स्ट वीकला पुण्यात येते. त्यांचं लग्न झालं तेव्हा परी लहान होती. दुसऱ्यांदा मुलगी झाली म्हणून आधीच काका काही जास्त जीव लावत नव्हते. पण परीच्या स्वभावाने तिने त्यांना जिंकून घेतलं. मयुरीच्या लग्नानंतर परत त्यांना वाटायला लागलं की परी पण मोठी झाली, जास्त शिकली की असंच करेल. म्हणून तिला नेहमी घरातच ठेवलं जायचं. घरातली सगळी कामं शिकवली जायची. डॉक्टर व्हायचं होतं तिला, पण नाही घातलं. नेहमी बंधनात, धाकात ठेवलं. फक्त अविच्या घरात जायला परवानगी होती. मागच्या वर्षी इराच्या वाढदिवसाला खूप हिम्मत करून मी आणि परी तिथे गेलो. पण माहीत नाही काकांना कसं समजलं. त्यांनी आम्हाला अर्ध्या रस्त्यातच पकडलं. त्या दिवशी परीला खूप मारलं त्यांनी. रागानी काकांनी तिला पायाला चटका पण दिला. मावशीमध्ये पडली म्हणून, नाहीतर मारूनच टाकलं असतं. माझ्यामुळे सगळं झालं. त्यामुळे मला घरात यायला बंदी करण्यात आली. तुमच्या लग्नात मी आलो होतो, पण लांबूनच गेलो. त्यानंतर जे पहिलं स्थळ आलं म्हणजे तुझं, तिथेच तिचं लग्न लावण्यात आलं. विचारलं सुद्धा नाही की तुला नवरा आवडलाय का. 1.5 महिन्यात तिचं लग्न उरकण्यात आलं. पण तुझ्यातले गट्स बघून आम्हाला हे नक्की वाटतं की तू मधुराला यातून नक्की बाहेर काढशील. खूप वर्ष झाली आहेत रे त्या दोघी भेटून. प्लीज त्यांची भेट घडवून दे. खूप खूप उपकार होतील तुझे. काही क्षणासाठी विक्रांतचं डोकं बंद पडलं होतं. कोणाच्या आयुष्यात इतकं दुःख, कष्ट कसे असू शकतात, आणि त्यातून पण तो माणूस इतका जिंदादिल, हसरा. याचं उत्तम उदाहरण होती त्याची बायको मधुरा. तो भरल्या डोळ्यांनी तिला पाहत होता. ती पण हसून त्याच्याकडे पाहत होती. स्वतःला सावरत त्याने मोठा श्वास घेतला. चालेल, मी आणीन मधुराला तिथे. पण तुम्ही तिला काही सांगू नका. आपण तिला सरप्राईज देऊ. तिला सरप्राईजेस खूप आवडतात. थँक्स ब्रो. असं म्हणून ते तिघं एकमेकांना हग करतात. विकी अजूनही तिच्याकडेच पाहत होता. अहो धनी, चला, झालाय बरं का चहा, या इकडे. झाली हिची मस्ती सुरू. चल. काय गप्पा मारत होतात तुम्ही? असंच जरा बॉईज टॉक. बच्चा, चहा छान झाला. हे जीजू, तुम्ही आमच्या बार्बीसाठी काहीतरी खास करा ना, प्राजू म्हणते. तुम्ही आल्यापासून नुसत्याच आमच्या गप्पा ऐकताय. लेट्स डान्स अगेन. अभि, आपण पण डान्स करू, चल. ओके चल. मधू, मी तुझ्यासाठी एक गाणं म्हणू? ती त्याच्याकडेच पाहत होती. माझं फेवरेट आहे.
आणि या वातावरणाला पण सूट करेल. चल, लेट्स डान्स अगेन. आय विल सिंग अ सॉन्ग. अवी, तू शूट कर. चला मिसेस विक्रांत. तो गाणं गात होता. यावेळी मधुरा पण त्याच्यात अगदी हरवून गेली होती. तिला सगळं काही मिळालं होतं. तिला तिचा विक्रांत मिळाला होता. वाव जीजू, यू आर फॅन्टॅस्टिक. बघ अभि, नाहीतर तू जेव्हा बघावं तेव्हा ते डीजेची गाणी वाजवत असतोस. वेट वेट, तू याला का रागवतीयस? अहो, ही नुसती प्राजू माझी बेस्ट फ्रेंड नाहीये, माझी होणारी लाडकी वहिनी पण आहे. ओ माय गुडनेस, नाईस यार. यू कॉम्प्लिमेंट इच अदर. जीजू, मी बार्बीपेक्षा मोठी आहे. एका कराटे फाईटमध्ये मी इंजर्ड झाले होते, म्हणून मग 1 वर्ष रेस्ट घेतली. त्यावेळी बार्बीने खूप हेल्प केली होती माझी, म्हणून तर तिला तुमच्या बाबांसाठी बेस्ट ट्रीटमेंट कोणती आहे हे लगेच समजलं. ओ बच्चा, तू आज मला खूप धक्के देतेस. काळजी करू नका, मी आहे ना तुम्हाला सांभाळायला. चला, लेट होतोय मला, लांब जायचंय परत. अभि म्हणतो तसे सगळेच निघतात. तुम्ही चालवा गाडी. नको बच्चा, मी मागे बसतो, तू चालव. खोड्या नाही करायच्या मग. आता ते मी कसं सांगणार? ज्याची बायको इतकी हॉट आहे, मग गाडी पडली तर मी आहे ना, मी मागून हँडल पकडतो. बरं, चला वकील साहेब. मधुरा नुसतीच पुढे बसून होती. कधी मध्येच हात फैलावून घ्यायची आणि विक्रांत मागून हँडल धरून बाईक चालवत होता. तिच्या फेसवर त्याचे गाल घासत होता. घरी आल्यावर ते लगेच झोपायला गेले. विकी तिला जवळ घेऊन तिच्या केसात बोटं फिरवत होता. बच्चा, बोला ना. तुला माझ्या स्मोकिंगचा प्रॉब्लेम आहे ना, म्हणून तू सगळ्यांसमोर मला लायटर मागितलंस, बरोबर? मला नाही आवडत. म्हणजे कोणाला आवडेल ना? आता तुम्हाला सोडा म्हणलं तरी कॉर्पोरेट लाईफमध्ये घेतात, आय नो. पण कोणत्या बायकोला वाटेल ना की आपल्या नवऱ्याने स्मोक करावं? ओके ओके, समजलं. मी कंट्रोलमध्ये आणेन. जेव्हा खूपच वाटेल ना तेव्हाच घेईन. पण स्टाईल आवडली बरं का, मला न दुखवता स्मोकिंग सोडवायची. काय हो, पण मी खूपच खुश आहे. खरंच विक्रांत, खूप खुश आहे मी. ती एकदम खुशीत त्याला गालावर किस करते. तो तिच्याकडे पाहत होता. चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता तिच्या. तिचा चेहरा हातात घेऊन त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. ती सुद्धा काही वेळाने त्याला प्रतिसाद देऊ लागली. श्वास जड झाल्यावर दोघंही बाजूला झाले. पण तिला जवळ कवटाळून तो तसाच बसून राहिला. ती त्याच्या एकदम जवळ अगदी कुशीत झोपली होती. चेहऱ्यावर आनंद आणि समाधान होतं तिच्या. खरं तर विक्रांत तिला सरप्राईज देणार होता, पण तोच सरप्राईज झाला होता. ती झोपी गेल्यावर त्याने तिचे पाय बघितले, तर खरंच तिथे भाजल्याचे निशाण होते. ते बघूनच त्याच्या काळजात धस्स झालं. कमी वयात आजवर जितकं तिने सोसलं होतं, त्यापेक्षाही जास्त दुःख आणि आनंद तिच्या पदरात त्याला टाकायचा होता. बराच वेळ विचार केल्यावर मध्यरात्री कधीतरी त्याला झोप लागली.